भाजप आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंची हजेरी। विवाह सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा। युती कधी होते? लग्न सोहळ्यात मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना विचारलं, तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यावधींची बोगस बिलं उचलण्यात आली। अंबाजोगाईत काम न करता 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलण्यात आली। सुरेश धस यांचा गंभीर आरोप। उद्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोगस बिलांची अजित पवारांकडे तक्रार करणार सुरेश धस यांची माहिती। अजितदादांनी माझा एकेरी उल्लेख करावा, मात्र 73 कोटी रुपये उचलणाऱ्यांवर प्रेम करू नये, सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला। नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, मी सध्या टार्गेटवर। बीड प्रकरणात आरोपींना फासावर चढवा, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेंचा घातपात झाला असेल असं वाटत नाही। कृष्ण आंधळे नेपाळकडे गेला आहे का? भाजप आमदार सुरेश धस यांचा सवाल। ठाण्यात फक्त भाजप करायचंय, जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करू, गणेश नाईक यांचं वक्तव्य। ठाणे हा आमचा बालेकिल्ला, कुणाला एकटं लढायचं असेल तर आमची सुद्धा तयारी आहे, शिवसेनेच्या नरेश मस्केंकडून भाजपला आव्हान। बुरखामुळे कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती, त्यामुळे बुरखा घालून परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना प्रवेश नको, नितेश राणेंची मागणी। तर गंदगी के मुंह नहीं लगते, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील 5 आरोपींना मुंबई हायकोर्टाकडून जामीन, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार मेघा पानसरे यांची माहिती। 5व्या दिवशी जरांगेंचं उपोषण सुरू, जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटलांकडून जरांगेच्या तब्येतीची तपासणी, तर उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे उद्या निर्णय घेणार। दादर रत्नागिरी दादर सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन दादरवरून सुरू करा, अन्यथा 1 मार्चला दादरवरून सुटणाऱ्या गोरखपूर बलिया ट्रेन अडवणार, ठाकरे गटाचा इशारा। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू, तर 60 जणांवर सध्या उपचार सुरू। आतापर्यंत 25 मृतांची ओळख पटल्याची माहिती। पुण्यात 24 तासात जीबीएसच्या 16 रुग्णांची नोंद, जीबीएस रुग्णांची संख्या 127 वर, तर जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू।